या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत सारंग सावलीचं टेम्परेचर चेक करतो आणि तिला सांगतो की सावली तुला खरंच खूप ताप आला आहे, त्यामुळे आता तू आराम कर. पण सावली म्हणत असते की नाही सारंग सर, घरामध्ये खरंच खूप काम बाकी आहे, मला प्लीज ते सगळं काम करू द्या. पण सारंग तिचं काही ऐकत नाही. तो सावलीला म्हणत असतो की आता जर तू आराम केला नाहीस ना तर मी खरंच तुझ्यावर रागवेल. त्यामुळे मग सावली नाईलाजाने आराम करायला तयार होते आणि मग सारंग तिच्या जवळच बसून राहतो आणि सावलीचा ताप लवकर उतरण्यासाठी तो तिच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्यासुद्धा ठेवत असतो. त्यानंतर मग रात्री घरातील सगळेजण जेवण करण्यासाठी एकत्र येतात, पण त्यावेळी सावली त्या ठिकाणी नसते आणि हे पाहून तिलोत्तमा अमृताला म्हणू लागते की काय ग अमृता, ती मुलगी कुठे गेली? एरवी तर तिला सगळ्यांच्या पुढे पुढे करायचं असताना मग आता काय झालं? आणि मग ती सारंगकडे बघून असंही म्हणते की आता तिला असं वाटत असेल ना की आता तर आपलं लग्न झालं, मग या सगळ्याची काही गरज नाही आहे. शेवटी तिला जे हवं होतं ते तिने मिळवलं, मग कशाला आता ती नको ती कामं करेल? कारण आता तिचा या घरात येण्यामागचा हेतू तर साध्य झाला ना. आणि हे ऐकून चंद्रकांत तिला म्हणतो की तिलोत्तमा, तुला माहिती आहे ना, सावली दुपारी त्या स्विमिंग पूलमध्ये पडली होती आणि त्यामुळे ती आजारी आहे. पण तितक्यात ऐश्वर्या म्हणते की डॅड, मला कळतच नाही आहे की ती मूर्ख मुलगी स्विमिंग पूलजवळ कशासाठी गेली होती. म्हणजे त्यावेळी ताराचा कार्यक्रम सुरू होता, सगळे पाहुणे तिच्या गाण्याची उत्सुकतेने वाट पाहत होते, तर मग या मूर्ख मुलीला तिकडे स्विमिंग पूलजवळ जाण्याची काय गरज होती? तिच्यामुळे सगळा कार्यक्रम खराब झाला. आणि त्यावेळी सोहम म्हणू लागतो की अगं वहिनी, तुला माहीत नाही का, सावली वहिनीनेच ताराचा जीव वाचवलाय. पण ऐश्वर्या म्हणत असते की अरे सोहम, हो ना, मग जर तिला पोहता येत होतं तर ती बुडायचं नाटक कशासाठी करत होती? मला तर कळतच नाही आहे या सगळ्यामागे तिचा काय हेतू आहे. आणि त्या सगळ्यांचं हे बोलणं ऐकून सारंग म्हणतो की आपण ना एक काम करूयात, या सगळ्या गोष्टींची चौकशी करण्याची जबाबदारी ना CBIकडे सोपवू. आता ते शोधून काढतील की या सगळ्यामागे नेमकं काय कारण होतं ते. आणि ते ऐकून ऐश्वर्या तर गप्पच बसते. आणि मग त्यानंतर अमृता म्हणते की प्लीज तुम्ही सगळेजण शांतपणे जेवण करा, उगाच जेवणाच्या ताटावर वाद घालू नका. पण सारंग म्हणतो की वहिनी, मला इथे नाही जेवायचं, मी सावलीचं ताट आमच्या खोलीत घेऊन जातोय. आणि मग तो तेथून निघून जातो. आणि ते पाहून तारा सोहमला म्हणते की बघितलंस ना, ती सावली इथे जेवण करण्यासाठी आली नाही, तर सारंग तिचं ताट घेऊन खोलीत गेला आणि तू मला मात्र जबरदस्तीने इथे घेऊन आला. आणि त्यामुळे सोहम तिची माफी मागतो. दुसरीकडे सावली झोपलेली असते. सारंग तिला आवाज देत जागं करतो आणि मग त्यानंतर तो तिला सांगतो की चल पटकन थोडंसं खाऊन घे. पण सावली नकारच देत असते. पण सारंग तिला समजावतो आणि एकदम लहान बाळासारखं एक घास आईचा, एक घास बाबांचा असं करत तिला जेवण भरवतो. त्यामुळे सावलीसुद्धा खूपच खुश होते. ती पोटभर जेवण करते आणि मग त्यानंतर तीसुद्धा सारंगला एक घास भरवते. मग सारंग तिला तिची सगळी गोळ्या औषध देतो. तर सावलीला सखदेवची खूप काळजी वाटत असते. पण सारंग तिला समजावतो की जर तुला दादाची काळजी घ्यायची असेल तर आधी तुला ठणठणीत बरं व्हावं लागेल. आणि त्यावेळी मग सावलीसुद्धा हो म्हणते आणि झोपण्यासाठी जाते. तर सारंग तिला सांगत असतो की आता तुझा हा चष्मा काढून बाजूला ठेव. पण सावली हसून म्हणते की नको ना सारंग सर, कारण जर तुम्ही माझ्या स्वप्नात आलात तर मग मला तुम्ही स्पष्टपणे दिसणार नाहीत ना. आणि हे ऐकून सारंगला हसू येतं. तो हसतच म्हणतो की ठीक आहे, राहू दे हा चष्मा. पण सावली म्हणते की सारंग सर, मला ना झोपच येत नाही आहे. आणि ते ऐकून सारंग म्हणतो की मग ना मी तुझ्यासाठी अंगाई गीत गातो. आणि मग तो सावलीने गायलेलं गाणंच गायला सुरुवात करतो आणि त्याचा आवाज ऐकून सावलीला हसू येतं. पटकन सारंगच्या तोंडावर हात ठेवत म्हणते की राहू द्या तुम्ही, मी झोपते. आणि त्यामुळे सारंगही हसू लागतो आणि मग सावली झोपी जाते. तर सारंग तिच्याकडेच एकटक बघत बसतो. पण हे सगळं काही ती ऐश्वर्या नेहमीप्रमाणे चोरून पाहतच असते. तर दुसरीकडे सावलीचे आई बाबा वारीसाठी निघालेले असतात. ते दोघेही खूप आनंदात असतात. आणि मग त्यानंतर ते सखदेवच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी सावलीला कॉल करतात. सावली त्यांना सांगते की सारंग सरांनी दादाला ॲडमिट केलं आहे आणि डॉक्टरांनी सांगितलं आहे की तो लवकरच पूर्णपणे बरा होईल, काळजी करायची काही गरज नाही आहे. आणि हे ऐकून आईबाबांना खूप आनंद होतो. ते विठुरायाचे आभार मानत म्हणतात की खरंच तुझे खूप उपकार आहेत आमच्यावर,
तू सारंग सरांसारखा माणूस आमच्या आयुष्यात पाठवला, त्यामुळे सावलीला सुद्धा खूप छान वाटतं. त्यानंतर मग ती सारंगला झोपेतून उठवण्यासाठी त्यांच्या खोलीत जाते. सारंग मात्र झोपेतून उठायला काही तयारच नसतो. पण शेवटी सावलीने खूप आग्रह केल्यानंतर तो आवरून ऑफिसला जायला तयार होतो. त्यामुळे मग सावलीसुद्धा तिच्या कामासाठी बाहेर निघते. पण सारंग तिचा पदर पकडतो आणि तिला तिथेच बसायला सांगतो. पण सावली म्हणत असते की हे काय चाललंय तुमचं, जर कोणी बघितलं तर काय म्हणेल, आणि मग ती पटकन तेथून निघून जाते. त्यानंतर मग सारंगसुद्धा तिच्या पाठोपाठ किचनमध्ये येतो. तर त्यावेळी त्या ठिकाणी अमृतासुद्धा असते. पण अमृता पाठीमागे वळाल्यानंतर सारंग पुन्हा सावलीला त्रास द्यायला सुरुवात करतो. त्यामुळे सावली मोठ्याने ओरडते. तर अमृता घाबरून विचारते की काय गं, काय झालं? तर सारंग म्हणतो की अगं वहिनी काही नाही, हिने ना झुरळ पाहिलं. पण सावली म्हणते की झुरळ कुठे? तर सारंग म्हणतो की अगं असं काय करते, तू झुरळ पाहिलं म्हणूनच ओरडली ना? आणि त्यावर सावली ही खोटं बोलत म्हणते हो हो वहिनी, मी ना खूप मोठं झुरळ पाहिलं मिशानवालं. आणि हे ऐकून सारंगला हसू येतं आणि मग तो तेथून निघून जातो. तर अमृता मुद्दाम सावलीला विचारू लागते की खरंच ते मिशानवालं झुरळच होतं ना? त्यामुळे सावली लाजून खाली मान घालते. त्यानंतर मग सगळेजण तिलोत्तमाला आणि चंद्रकांतला निरोप देण्यासाठी हॉलमध्ये एकत्र जमतात. ते दोघेजण एका मीटिंगनिमित्त बाहेरगावी जाण्यासाठी निघालेले असतात. पण जाण्याच्या आधी तिलोत्तमा एका प्रोजेक्टनिमित्त काही सूचना देत असते आणि त्यावेळी ती असं सांगत असते की जरी प्रोजेक्ट हेड राजकुमार असला तरी फायनल कॉल हा सारंगचाच असेल. तो जे सांगेल तेच करायचं आणि या सगळ्या गोष्टींमुळे राजकुमारला वाईट वाटतं. त्यानंतर मग तिलोत्तमा ऐश्वर्याला सांगते की आम्ही इथे नसताना तू घराची व्यवस्थित काळजी घे, आणि त्यावर ऐश्वर्याही हो म्हणते. आणि मग तिलोत्तमा आणि चंद्रकांत घरातून बाहेर पडतात आणि ते गेल्यावर सोहम लगेच सगळ्यांना सांगू लागतो की आता आपण इथे 4 कपल आहोत, तर आपण आज संध्याकाळी मस्तपैकी एक पार्टी ऑर्गनाईज करूयात. आणि हे ऐकून ऐश्वर्याचा तर चेहराच पडतो. पण इतर सगळेजण खूप उत्सुक असतात. सारंगसुद्धा आनंदाने तयार होतो. तर सावली लाजून खाली मान घालते. त्यानंतर सोहम याबद्दल राजकुमारला विचारतो. पण राजकुमार म्हणतो की यात ना मला काही इंटरेस्ट नाही. पण अमृताचा पडलेला चेहरा पाहून मग शेवटी तो सुद्धा तयार होतो. आणि मग बबलू त्या पार्टीच्या तयारीला लगेच सुरुवात करतो. त्यामुळे सर्वच जण खुश होतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.